पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रो भुयारी मार्गाचं उद्घाटन केलं जाणार आहे। या मेट्रो स्टेशनवर मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे। याचाही आढावा घेतलाय शिवानी पांढरे हिने। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर असणार आहे आणि त्यांच्याकडून डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार आहे, लोकार्पण होणार आहे। मात्र त्यापूर्वी आपण हे बघतोय तर मेट्रो स्टेशन जे आहे ते सजवण्यात आले आहे। जय्यत तयारी या ठिकाणी मोदींच्या दौऱ्यासाठी करण्यात आली आहे। सगळीकडे झेंडूच्या फुलांच्या माळा लावल्या आहेत। समोर गेट सुंदर पद्धतीने सजवण्यात आलं आहे। आतमध्ये मोदींसाठी रेड कार्पेट देखील टाकण्यात आलं आहे। एवढंच नाही तर 1:30 वाजेपासून ही सगळी मेट्रो सेवा या सगळ्या कार्यक्रमासाठी बंद ठेवण्यात आली आहे। मेट्रो स्टेशन आणि त्यासोबतच मोदींचा जो दौऱ्याचा जो कॉन्वॉय ज्या रस्त्यांवरनं जाणार आहे ते रस्ते चकाचक करण्यात आले आहे। त्या रस्त्यांवर देखील मोठी सिक्युरिटी लावण्यात आली आहे। साधारण 5:30 वाजता मोदींचा हा दौरा सुरू होईल। 5:30 वाजता ते पुणे एअरपोर्टवर येतील। त्याच्यानंतर बाय रोड ते या सिव्हिल कोर्ट म्हणजेच जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशनवर येतील। इथनं ते स्वारगेटला जातील बाय मेट्रो आणि मेट्रोचा तो प्रवास झाल्यानंतर मेट्रोचं लोकार्पण झाल्यानंतर त्यांची एसपी कॉलेजच्या मैदानावर सभा होणार आहे आणि त्यानंतर ते पुणेकरांना संबोधित करणार आहे। खरं तर विधानसभेची पार्श्वभूमी आहे। विधानसभा निवडणूक तोंडावर आहे आणि याच विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा मोदींचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय आणि याच दौऱ्यातनं भाजपकडून मतपेरणी देखील करण्याची शक्यता होणार आहे। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।